हॅलो स्टुडंट, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बघितले होते. त्याच्यामध्ये दोन टाईप घेतले होते, प्रिन्सिपल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन लाय बिटवीन दिलेलं होतं तुम्हाला 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 2π. आणि जनरल सोल्युशनमध्ये काही रिझल्ट बघितले होते. त्याच्यामध्ये बघा, पहिला रिझल्ट होता साइन थीटा इज इक्वल टू 0 एम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n π, कॉस थीटा इज इक्वल टू 0 एम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n+1 इंटू π/2, टॅन थीटा इज इक्वल टू 0 एम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n π. हे 3 रिझल्ट होते. त्याच्यानंतरचे पुढचे 3 रिझल्ट बघा, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा एम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n π प्लस -1n इंटू अल्फा, cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n π plus minus alpha, tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n π plus alpha. आणि त्याच्यानंतरचे जे पुढचे 3 रिझल्ट आहेत ते आहेत साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा आणि टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. आणि या तिघांचंही जनरल सोल्युशन तुमचं सेम आहे, थीटा इज इक्वल टू n π प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू इंटिजर नंबर सेट. आता हे रिझल्ट इम्पॉर्टंट आहेत. या रिझल्टचा यूज आपल्याला 3.1 सॉल्व करण्यासाठी करायचं आहे. त्यामुळे हे रिझल्ट वारंवार लिहून काढा, म्हणजे लक्षात राहतील तुमच्या, किंवा मॅक्झिमम एक्झाम्पल सॉल्व करा, म्हणजे प्रॅक्टिसने हे रिझल्ट आपल्या लक्षात येतील. ओके, देन आज आपण बघणार आहोत 3.1. आता याच्यामध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे आपला, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स. याच्यामध्ये पहिलं इक्वेशन आहे तुमचं कॉस थीटा इज इक्वल टू हाफ. आता बघा, या ठिकाणी आपण घेतलेला आहे कॉस थीटा इज इक्वल टू हाफ, आणि आपल्याला माहीत आहे हाफ व्हॅल्यू ही कॉसच्या π/3 अँगलसाठी येते, आणि ही व्हॅल्यू आहे तुमची पॉझिटिव्ह, म्हणजेच या ठिकाणी आपण घेतला कॉस π/3. आता बघा, प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला 2 मिळतात. एक तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू असल्यामुळे डायरेक्ट मिळालेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, कॉस हा पॉझिटिव्ह पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतो, आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये अलाइड अँगल घेताना तो अँगल आपण काय घेतो, 2π - x. म्हणजेच बघा, बाय अलाइड अँगल्स कॉस ऑफ 2π - x इज इक्वल टू 2π x ॲक्सिसवर येतो, त्यामुळं कॉसचा कॉस राहिला कॉस x, आणि 2π - x लाईन आहे 4th क्वाड्रंट, आणि 4th क्वाड्रंटमध्ये कॉस ट्रिग्नॉमेट्रीला साईन काय येतं, पॉझिटिव्ह. आता x आहे तुमचा π/3, तो पुट केला, कॉस ऑफ 2π - π/3 इज इक्वल टू कॉस π/3. 2π - π/3 ची सबट्रॅक्शन बघा, 6π - π 5π काय आला 3, म्हणजेच कॉस 5π/3 इज इक्वल टू कॉस π/3 इज इक्वल टू हाफ. आणि या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या तुमची प्रिन्सिपल सोल्युशनची रेस्ट्रिक्शन्स काय करतायत, सॅटिस्फाय करतात. म्हणजे दिस टू व्हॅल्यू लाय बिटवीन 0 लेस दॅन इक्वल टू π/3 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π, अँड 0 लेस दॅन इक्वल टू 5π/3 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π, and these two are the required principal solutions. ओके, देन सेकंड एक्झाम्पल बघा, या ठिकाणी घेतलेलं आहे सेक थीटा इज इक्वल टू 2/√3. आता या ठिकाणी बघा, तुम्ही याचं डायरेक्टली सोल्युशन काढलं तरी चालेल, अदरवाईज सेक हा आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट इंटू कॉस. म्हणजे दिलेली ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन ही जर का कॉट, सेक आणि कोसेकमध्ये असतील तर ती पहिल्यांदा कन्वर्ट इंटू काय करायची, साइन, कॉस आणि टॅन. आता या ठिकाणी दिलेला आहे सेक थीटा इज इक्वल टू, गिवन इक्वेशन आहे 2/√3. दरफोर कॉस थीटा येईल तुमचा √3/2, अँड सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन, या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं जे सोल्युशन आहे, म्हणजे √3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या π/6 या अँगलसाठी मिळते, म्हणजेच कॉस π/6 लिहिला आपण,
देन बाय अलाइड अँगल या ठिकाणी सुद्धा कॉस हा काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि ह्या पहिल्या क्वाड्रंटमधली व्हॅल्यू तर आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला काढायची आहे फोर्थ क्वाड्रंटमधली व्हॅल्यू आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये अलाइड अँगल तुमचा येतो प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेला आहे 2π - x म्हणजेच बाय अलाइड अँगल्स वी गेट cos 2π - x इज इक्वल टू cos x. कॉस ऑफ 2π - x आहे तुमचा π/6 इज इक्वल टू cos π/6 आला. सिम्प्लिफाय केलं हे cos 11π/6 इज इक्वल टू cos π/6 इज इक्वल टू √3/2 अँड these two values also 0 less than equal to π/6 less than 2π and 0 less than equal to 11π/6 less than 2π. Therefore π/6 and 11π/6 are the required principal solution. ओके. आणि यातलं तिसरं एक्झाम्पल आहे बघा cot θ इज इक्वल टू 0. आता गिवन इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे cot θ इज इक्वल टू 0. cot θ 0 आहे म्हणजे tan θ इज इक्वल टू काय असणार आहे नॉट डिफाईन्ड आणि tan हा नॉट डिफाईन्ड कधी असतो तर 90 डिग्री अँगलसाठी म्हणजे tan हा ऑलवेज वाय ॲक्सिसवर डिफाईन्ड होत नाही. म्हणजे वाय ॲक्सिसवर येणारे 0 to 2π मधले कुठले अँगल आहेत बघा. पहिला अँगल आपण या ठिकाणी लिहिला tan π/2 आणि त्याच्यानंतर पुढचा वाय ॲक्सिसवर येणारा अँगल आहे तुमचा 3π/2 म्हणजेच इज ऑल्सो इक्वल टू tan 3/2 आला. म्हणजेच tan π/2 अँड tan 3π/2 इज इक्वल टू नॉट डिफाईन्ड अँड ऑल्सो 0 लेस दॅन इक्वल टू π/2 लेस दॅन 2π अँड 0 लेस दॅन इक्वल टू 3π/2 लेस दॅन 2π आणि दीज आर दी रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स. देन पुढचा बघा सेकंड टाईप आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी फाइंड दी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स. आता या ठिकाणी जरा वेगळ्या टाईपचे इक्वेशन्स आहेत. इक्वेशन काय दिलं आहे बघा या ठिकाणी √3 cosec x + 2 इज इक्वल टू 0. आता काय करायचं आहे बघा आपल्याला जे इक्वेशन आहे ते पहिल्यांदा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट या फॉर्ममध्ये काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साईडला तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल आणि राईट हँड साईडला काय करायचे आहेत कॉन्स्टंट टर्म ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजेच हे इक्वेशन तुमचं काय होईल बघा cosec x इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह आहे राईट हँड साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह झाला म्हणजे -2 हा मल्टिपल आहे राईट हँड साईडला आल्यानंतर काय झाला डिवाइड म्हणजे cosec x काय मिळाला -2/√3. आता पहिल्यांदा कोसेकचं इंटर रिलेशन माहीत आहे आपल्याला साईन बरोबर आहे म्हणजे कोसेक जर -2/√3 असेल तर साईन एक्स हा काय मिळाला बघा -√3/2 म्हणजेच मायनस साईन आपण ॲज इट इज ठेवलं √3/2 ही व्हॅल्यू साईनच्या कोणत्या अँगलसाठी येते बघा साईन π/3 साठी म्हणजेच √3/2 ची व्हॅल्यू आपण पुट केली साईन π/3. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत बघा अलाइड अँगल यूज करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला साईन हा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आता साईन हा निगेटिव्ह तुमचा तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतो आणि तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये अलाइड अँगल आपण घेतो π+x आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये 2π - x म्हणजेच बाय अलाइड अँगल साईन π+x इज इक्वल टू साईन 2π - x इज इक्वल टू काय तो मायनस साईन x. कारण की बघा हे दोन्ही अँगल जे आहेत ते तिसऱ्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये येतात त्यामुळे या दोघांमध्ये तुमची साईन ट्रिग्नॉमेट्री निगेटिव्ह साईन डिटरमाइन करते त्यामुळे या दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस साईन x. आता x घेताना जो अँगल आहे तो पहिल्या क्वाड्रंटमधलाच घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजेच π/3. ओके. आता x आपण पुट केला π/3 म्हणजे साईन π + π/3 इज इक्वल टू साईन 2π - π/3 इज इक्वल टू मायनस साईन π/3 मिळाला. सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा साईन 4π/3 इज इक्वल टू साईन 5π/3 इज इक्वल टू -√3/2 अँड बघा दीज टू ज्या व्हॅल्यूज आहेत also 0 less than equal to 4π/3 strictly less than 2π and 0 less than equal to 5π/3 less than 2π are the required principal solution. ओके. सिमिलर एक्झाम्पल या टाईपचे आहेत 2 ती होमवर्कसाठी लिहून ठेवा.
सेकंड एक्झाम्पल आहे tan x इज इक्वल टू -1 आणि थर्ड एक्झाम्पल आहे √2 cos x + 1 इज इक्वल टू 0. हे झाले प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करण्याचे एक्झाम्पल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा क्वेश्चन. फाइंड दी जनरल सोल्युशन ऑफ ईच ऑफ दी फॉलोइंग इक्वेशन्स. आता या ठिकाणी पहिल्या टाईप आपल्याला घ्यायचा आहे. बघा, जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, जनरल सोल्युशन काढायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे sin θ इज इक्वल टू हाफ. आता जनरल सोल्युशन काढण्यासाठी जनरल सोल्युशनचे जे रिझल्ट दिलेले आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरूनच आपण जनरल सोल्युशन काढू शकतो आहे. आता या ठिकाणी गिवन इक्वेशन लिहिलं पहिल्यांदा आपण sin θ बरोबर हाफ. आता sin θ इज इक्वल टू हाफ व्हॅल्यू साईनच्या कोणत्या अँगलसाठी येते तर π/6 म्हणजेच 30 डिग्री, म्हणजेच लिहिलं आपण sin π/6. आता हे इक्वेशन तुमचं मिळालेलं आहे sin θ इज इक्वल टू sin अल्फा या फॉर्ममध्ये. त्यामुळे sin θ इज इक्वल टू sin अल्फाचं जनरल सोल्युशन तुम्हाला माहीत पाहिजे. युजिंग दी रिझल्ट sin θ इज इक्वल टू sin अल्फा इम्प्लाइज θ इज इक्वल टू काय येतो बघा आपला nπ + -1/n इंटू अल्फा. n बिलॉंग्स टू इंटिजर नंबर सेट. म्हणजेच θ काय मिळाला बघा. हे जर इक्वेशन याच्याबरोबर कंपेअर केलं तर θ ॲज इट इज आहे, बट अल्फा इज रिप्लेस्ड बाय काय आहे π/6. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये θ असेल तुमचा, अल्फा फक्त आपल्याला π/6नी काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. म्हणजेच सोल्युशन मिळेल तुमचं θ इज इक्वल टू nπ + -1/n इंटू π/6. n बिलॉंग्स टू z इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, देन बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं सेकंड एक्झाम्पल cos θ इज इक्वल टू √3/2. पहिल्यांदा गिवन इक्वेशन आपण लिहिलं cos θ इज इक्वल टू √3/2. cos θ ॲज इट इज ठेवला. आता √3/2 ॲक्च्युली ही व्हॅल्यू साईनसाठी सुद्धा मिळते आणि कॉससाठी सुद्धा मिळते. बट लेफ्ट हँड साईडला जी ट्रिग्नॉमेट्री आहे त्या ट्रिग्नॉमेट्रीमध्येच काय लिहायची आहे, ही व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणजेच इकडं जर कॉस असेल तर तुम्हाला इकडं कॉसच घ्यावा लागेल. कॉस ऑफ काय लिहिला आपण π/6. म्हणजेच कॉस बरोबर कॉस आला, कॉस बरोबर कॉसचा रिझल्ट आहे तुमचा. cos θ बरोबर जर cos अल्फा असेल तर θ तुमचा येतो 2nπ ± अल्फा. n बिलॉंग्स टू इंटिजर नंबर. हे जर इक्वेशन याच्याबरोबर आपण कंपेअर केलं तर θ ॲज इट इज आहे, बट अल्फा इज रिप्लेस्ड बाय काय आहे π/6. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये अल्फा फक्त बदलला π/6नी. म्हणजेच तुमच्या दिलेलं जे मिळालेलं जे इक्वेशन आहे त्याचं जनरल सोल्युशन मिळेल θ इज इक्वल टू 2nπ ± π/6. n बिलॉंग्स टू z इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर पुढचे जे दोन एक्झाम्पल आहेत या टाईपमधले. तिसरे एक्झाम्पल आहे tan θ इज इक्वल टू 1/√3 आणि चौथं एक्झाम्पल आहे cot θ इज इक्वल टू 0. होमवर्कसाठी ही बोथ एक्झाम्पल लिहून ठेवा. त्याच्यानंतर याच्यातला पुढचा जो टाईप आहे जनरल सोल्युशनचा, बघा निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपल्याला जनरल सोल्युशन कसं काढावं लागेल. पहिलं एक्झाम्पल आहे यातलं sec θ इज इक्वल टू -√2. गिवन इक्वेशन पहिल्यांदा लिहिलं आपण sec θ इज इक्वल टू -√2. आता बघा जनरल सोल्युशनचे जे आपण रिझल्ट बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे रिझल्ट हे फक्त साईन, कॉस आणि टॅनमध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा सेक थिटाचं एंटर रिलेशन आपल्याला माहीत आहे कॉसचे आहे, त्यामुळे सेक थिटा आपण कॉसमध्ये रिप्रेझेंट केला. सेक थिटा आहे तुमचा -√2, कॉस थिटा तुमचा येईल -1/√2 मिळाला. मायनस साईन ॲज इट इज ठेवला आपण. कॉस ऑफ काय मिळाला 1/√2 ही व्हॅल्यू कॉसच्या π/4 अँगलसाठी येते. आणि हेही सांगितलं आहे 0 to 90 मधल्या तरी ॲटलिस्ट व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजेत. देन आता बघा कॉस निगेटिव्ह आहे. आता ॲक्च्युली कॉस निगेटिव्ह हा तुमचा सेकंड आणि काय असतो आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो आहे. आणि जनरल सोल्युशन काढण्यासाठी प्रिन्सिपलसाठी ह्या दोन्ही व्हॅल्यू इसेन्शियल आहेत, पण जनरल सोल्युशन काढण्यासाठी या दोघांमधली जी इनिशियल व्हॅल्यू आहे ती फक्त आपल्याला घ्यावी लागते. आणि या दोघांमध्ये असलेला इनिशियल क्वाड्रंट आहे तुमचा सेकंड क्वाड्रंट. म्हणजेच अलाइड अँगलचा यूज करून आपण काय लिहिलं बघा या ठिकाणी मायनस कॉस π/4 म्हणजेच कॉस ऑफ पाय मायनस π/4. कारण की बघा मायनस एक्स ॲक्सिस सॉरी पाय एक्स ॲक्सिसवर येतो आहे, त्यामुळे कॉसचा कॉस राहिला. पाय मायनस π/4 सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, त्यामुळे याला साईन काय आलं निगेटिव्ह. अलाइड अँगलचा यूज केला.
आता त्याच्यानंतर बघा हे जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल कॉस 3π/4. कॉस थीटा म्हणजेच काय मिळाला, कॉस 3π/4. म्हणजेच युजिंग द रिझल्ट कॉस थीटा बरोबर जर कॉस अल्फा असेल तर थीटा तुमचा मिळतो 2nπ प्लस अल्फा मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच थीटा इज इक्वल टू काय आला बघा, हे जरी याच्यावर कम्पेअर केलं तर अल्फा हा फक्त 3π/4ने आपण बदलला. 2nπ प्लस मायनस 3π/4 n बिलॉंग्स टू झेड इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. देन पुढचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे बघा, टॅन थीटा इज इक्वल टू आहे -1. टॅन थीटा इज इक्वल टू मायनस साईन तर ॲज इट इज ठेवलं आपण. 1 व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलसाठी येते तर 45 डिग्री, म्हणजे टॅन π/4साठी आली. अलाइड अँगल यूज केला बघा. टॅन हा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो तर सेकंड आणि फोर्थ, बट या दोघांमध्ये असणारा इनिशियल क्वाड्रंट आहे तुमचा सेकंड, म्हणजे ही व्हॅल्यू आपण सेकंड क्वाड्रंटचा यूज करून लिहिली टॅन π - π/4, आणि टॅन π - π/4 हा तुमचा मायनस टॅन π/4च येतो. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर π - π/4 म्हणजेच 4π - π येईल 3π/4. ओके, म्हणजेच टॅन थीटा इज इक्वल टू काय आला, टॅन 3π/4. युजिंग दी रिझल्ट टॅन थीटा बरोबर जर टॅन अल्फा असेल तर थीटा तुमचा येतो nπ प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. आता थीटा हे जर इक्वेशन याच्यावर कम्पेअर केलं तर अल्फा फक्त तुमचा 3π/4 आहे, तो चेंज केला आपण. थीटा इज इक्वल टू nπ प्लस 3π/4 n बिलॉंग्स टू झेड दी इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते होमवर्कसाठी लिहून ठेवा. कोसेक थीटा इज इक्वल टू -√2. राईट डाऊन दी होमवर्क. देन याच्यातला आपल्याला पुढचा टाईप बघायचा आहे. पुढच्या टाईपमध्ये बघा, पहिलं जे एक्झाम्पल आहे जनरल सोल्युशन फाइंड करण्यासाठी ते आहे sin 2 थीटा इज इक्वल टू हाफ. आता बघा, गिवन इक्वेशन पहिल्यांदा आपण लिहिलं sin 2 थीटा इज इक्वल टू हाफ. sin 2 थीटा ॲज इट इज हाफ व्हॅल्यू साईनच्या π/6 अँगलसाठी येते, म्हणजेच आपण हाफ म्हणजेच काय लिहिला sin π/6. इकडे साईन आहे त्यामुळे ही व्हॅल्यू साईनमध्येच लिहावी लागेल तुम्हाला. युजिंग दी रिझल्ट साईन थीटा बरोबर जर साईन अल्फा असेल, बघा साईन बरोबर साईन आला म्हणजे तोच रिझल्ट यूज केला. थीटा मिळेल तुमचा nπ प्लस -1/n अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. आता हे इक्वेशन जर याच्यावर कम्पेअर केलं तर थीटा हा तुमचा 2 थीटानी बदलला आहे आणि अल्फा π/6नी. म्हणजे जनरल सोल्युशनमध्ये थीटाच्या जागी तुम्हाला 2 थीटा लिहावं लागेल आणि अल्फाच्या जागी फक्त π/6. म्हणजेच जनरल सोल्युशन मिळेल 2 थीटा इज इक्वल टू nπ प्लस -1/n इंटू π/6. म्हणजेच थीटा मिळाला, हा 2 इथं मल्टिपल आहे, तो राईट हँड साईडला आल्यानंतर काय झाला डिवाइड. थीटा इज इक्वल टू nπ/2 प्लस -1/π डिवायडेड बाय 6 2 12 n बिलॉंग्स टू झेड इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, सिमिलरली या टाईपची 2 एक्झाम्पल आहेत गाईज, ती होमवर्कसाठी लिहून ठेवा. सेकंड एक्झाम्पल आहे tan 2 θ/3 इज इक्वल टू √3 अँड थर्ड एक्झाम्पल आहे cot 4 θ इज इक्वल टू -1. आता त्याच्यानंतर आपल्याला जनरल सोल्युशनचा पुढचा टाईप बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये तुमचा स्क्वेअर असेल. बघा, त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 4 cos² θ इज इक्वल टू 3. पहिल्यांदा गिवन इक्वेशन आपण लिहिलं 4 cos² θ इज इक्वल टू 3, आणि पहिल्यांदा सांगितलं आहे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन जे आहे ते रिअरेंज करावं लागेल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे cos² θ इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा 4 इथं मल्टिपल आहे, तो राईट हँड साईडला काय झाला डिवाइड, म्हणजे 3/4 आला. आता इकडं तुमची लेफ्ट हँड साईडला स्क्वेअरमध्ये टर्म आहे, म्हणजे राईट हँड साईडसुद्धा तुम्हाला कंप्लीट स्क्वेअरमध्ये रिप्रेझेंट करावी लागेल. आणि 3/4 हा स्क्वेअरमध्ये येईल √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा, √3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते, इकडं कॉस आहे त्यामुळे इथंही कॉस घ्यावा लागेल, cos π/6साठी येते. म्हणजेच cos π/6 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय मिळाला cos² π/6. या ठिकाणी बघा cos θ ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येतो cos² θ. आता बघा cos² θ बरोबर काय मिळाला cos² π/6. आता युजिंग दी रिझल्ट स्क्वेअरमध्ये जे रिझल्ट आहेत त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला यूज करावं लागेल. युजिंग cos² θ इज इक्वल टू cos² अल्फा एम्प्लाइज θ इज इक्वल टू nπ प्लस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच या इक्वेशन याच्यावर जर कम्पेअर केलं तर थीटाचा आहे अल्फा पाय आहे π/6,
म्हणजेच थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस पाय बाय 6 एन बिलॉंग्स टू झेड इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन मिळालं. देन या टाईपचं होमवर्कसाठी एक एक्झाम्पल लिहून ठेवा. पुढचं एक्झाम्पल आहे 4 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देन आता बघा एक्झाम्पल नंबर 3 आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. तिसरं एक्झाम्पल आहे तुमचं कॉस 4 थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा. पहिल्यांदा या ठिकाणी बघा गिवन इक्वेशन लिहिलेलं आहे आपण कॉस 4 थीटा इज इक्वल टू कॉस 2 थीटा. या टाईपच्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन काढण्यासाठी पहिल्यांदा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट आपण लिहिला. बोथ ट्रिग्नॉमेट्री लेफ्ट हँड साईडला घेतल्या. कॉस 4 थीटा मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 0 मिळाला. आता या ठिकाणी काय मिळालं आहे बघा कॉस मायनस कॉस मिळालं आहे आणि कॉस मायनस कॉस सी मायनस कॉस डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केला आपण -2 साइन 4 थीटा प्लस 2 थीटा बाय 2 इंटू साइन 4 थीटा मायनस 2 थीटा बाय 2 इज इक्वल टू 0. हे जर का सिम्प्लिफाय केलं हा -2 इथं मल्टिपल आहे 0ला डिवाइड झाला म्हणजे सिम्प्लिफिकेशन याचं काय येईल बघा साइन 3 थीटा इंटू साइन थीटा इज इक्वल टू 0 मिळाला. आता प्रोडक्ट ऑफ दिस 2 टर्म काय आहे 0 आहे. 2 टर्मचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे एकतरी फर्स्ट टर्म तुमची 0 असली पाहिजे किंवा सेकंड टर्म 0 असली पाहिजे. म्हणजेच काय आला बघा साइन 3 थीटा इज इक्वल टू 0 और साइन 3 थीटा इज इक्वल टू 0 और साइन थीटा इज इक्वल टू 0 मिळाला. आता साइन बरोबर 0 आहे म्हणजे रिझल्ट यूज केला. साइन थीटा जर 0 असेल तर याचं जनरल सोल्युशन येतं थीटा इज इक्वल टू एन पाय एन बिलॉंग्स टू झेड. आता हे इक्वेशन जर याच्यावर कम्पेअर केलं तर थीटा हा तुमचा रिप्लेसला बाय काय आहे 3 थीटा. म्हणजेच थीटाची जागा 3 थीटानी बदलली. 3 थीटा इज इक्वल टू काय आला एन पाय और थीटा इज इक्वल टू याचं सोल्युशन येईल एन पाय. आता आपल्याला फक्त अननोन व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे आणि अननोन व्हेरिएबल आहे फक्त तुमचा थीटा म्हणजे थीटा मिळेल एन पाय बाय 3 और थीटा इज इक्वल टू काय आला एन पाय. दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज थीटा इज इक्वल टू एन पाय बाय 3 और थीटा इज इक्वल टू एन पाय वेअर एन बिलॉंग्स टू इंटीजर नंबर सेट. आता हाच प्रॉब्लेम तुम्ही वेगळ्या टाईपनी सुद्धा सॉल्व करू शकताय. बघा कसा सॉल्व करता येईल. दुसरी मेथड पण या ठिकाणीच आपण रिप्रेझेंट केलेली आहे. कॉस 4 थीटा बरोबर काय आला कॉस 12 थीटा म्हणजे कॉस बरोबर कॉसचा डायरेक्टली रिझल्ट यूज केला. युजिंग दी रिझल्ट कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा एम्प्लाइज थीटा काय आहे 2n पाय प्लस मायनस अल्फा. आता या ठिकाणी या साईडचा जो थीटा आहे तो आहे तुमचा 4 थीटा आणि या साईडचा जो अल्फा आहे तो आहे 2 थीटा. थीटा आणि अल्फाची जागा 4 थीटा आणि 2 थीटानी बदलली. 4 थीटा इज इक्वल टू मिळेल 2n पाय प्लस मायनस 2 थीटा म्हणजेच 4 थीटा इज इक्वल टू काय आला बघा 2n पाय प्लस 2 थीटा और 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 थीटा. हे जर का सिम्प्लिफाय केलं आपण तर 4 हा पॉझिटिव्ह आहे लेफ्टला आल्यानंतर निगेटिव्ह झाला 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय और हा निगेटिव्ह आहे लेफ्टला आल्यानंतर पॉझिटिव्ह झाला 4 थीटा प्लस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय. हे जर सिम्प्लिफाय केलं तर 2 थीटा मिळाला 2n पाय और 6 थीटा मिळाला 2n पाय म्हणजेच थीटा येईल एन पाय और थीटा इज इक्वल टू एन पाय बाय 3 एन बिलॉंग्स टू काय आला झेड आणि इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आता या दोघांपैकी तुम्ही एकच सोल्युशन पण लिहू शकताय कारण की बघा पुट जर एनच्या डिफरंट व्हॅल्यूज जर आपण पुट केल्या फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 या व्हॅल्यू मी घेतल्या. आता बघा एन पायमध्ये जर एनच्या व्हॅल्यू पुट केल्या तर हा एन पाय मिळेल तुमचा 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय आणि या कंडिशनमध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या तर मिळेल 1 जर पुट केला तर पाय बाय 3 2 पुट केला तर 2 पाय बाय 3 येईल 3 पुट केला तर 3 पाय बाय 3 म्हणजेच 3 पाय मिळाला 3 कॅन्सल झाला 4 पुट केला 4 पाय बाय 3 5 पुट केला 5 पाय बाय 3 6 पुट केला काय आला 2 पाय. म्हणजेच याच्यावरून आपल्या लक्षात येतं आहे की या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा जी थीटाची व्हॅल्यू आहे ती आहे तुमची थीटा इज इक्वल टू एन पाय बाय 3 म्हणजे ही व्हॅल्यू अशी आहे की जी ही पण कंडिशन सॅटिस्फाय करते आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय करते. त्यामुळे तुम्ही थीटा इज इक्वल टू एन पाय बाय 3 इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन फक्त लिहू शकताय. अदरवाईज बोथ रिझल्ट लिहिले तरी चालतील. ओके. देन नेक्स्ट जो टाईप आहे तो टाईप बघा काय आहे या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. पहिल्यांदा आपण गिवन इक्वेशन लिहिलं साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता पहिल्यांदा टॅन म्हणजेच काय आहे आपल्याला माहीत आहे साइन अपॉन कॉस.
हे जर का सिम्प्लिफाय केलं तर साइन थिटा इंटू कॉस थिटा काय मिळालं साइन थिटा, म्हणजेच साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू 0, कारण की आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कसं लिहितो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बरोबर कॉन्स्टंट. आता देन हे जर सिम्प्लिफाय केलं तर टेकिंग कॉमन फॅक्टर ऑफ दिस टू टर्म आहे साइन थिटा इन ब्रॅकेटमध्ये येईल कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0. आता प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म 0 आहे, म्हणजे एकतरी साइन थिटा तुमचा 0 असला पाहिजे किंवा हा जो ब्रॅकेट आहे तो काय असला पाहिजे 0, म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 0 घेतला और कॉस थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय घेतला 0. सिम्प्लिफाय जर हे इक्वेशन केलं तर साइन थिटा इज इक्वल टू 0 आला और कॉस थिटा इज इक्वल टू काय मिळाला 1. आता 1 व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते बघा 0साठी, म्हणजेच 1 म्हणजेच काय लिहिलं आपण कॉस 0, म्हणजेच दॅट इज हे इक्वेशन मिळालं कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0. आता ही जी दोन इक्वेशन आहेत त्या टाईपचे आपण रिझल्ट यूज करूयात. पहिला रिझल्ट येईल साइन थिटा इज इक्वल टू 0, म्हणजे थिटा इज इक्वल टू काय आला एन पाय, आणि कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, म्हणजेच थिटा इज इक्वल टू काय मिळाला बघा 2n पाय प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू इंटिजर नंबर से. आता बोथ इक्वेशनमध्ये बघा पहिल्याचं सोल्युशन मिळालं थिटा इज इक्वल टू n पाय आणि दुसऱ्याचं सोल्युशन मिळालं थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे तुमचा 0, तो ॲज इट इज 0 लिहिला. त्याच्यानंतर बघा थिटा म्हणजेच काय मिळाला n पाय और थिटा इज इक्वल टू 2n पाय. आता या दोघांमध्ये सुद्धा बघा ही कंडिशन अशी आहे की यांच्या जर व्हॅल्यू तुम्ही डिफरंट ठेवल्या तर थिटा इज इक्वल टू n पाय हा असा आहे की जे हे दोन्ही कंडिशन काय करतोय सॅटिस्फाय करतोय, कारण की इथं फक्त पाय मल्टिपल ऑफ इवन नंबर येतात आणि इथं पाय मल्टिपल ऑफ काय येतात इवन आणि ऑड नंबर, म्हणजेच हा सेट सगळ्यात मोठा आहे तो ह्या दोन्ही कंडिशन काय करतो सॅटिस्फाय करतो. दोन्ही लिहिले तरी चालतील जनरल सोल्युशन, अदरवाईज एक लिहा थिटा इज इक्वल टू n पाय इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. आता बरेच जण बघा काय करतात या टाईपचं इक्वेशन सॉल्व करताना या ठिकाणी बघा दिलेलं आहे साइन थिटा बरोबर जर टॅन थिटा असेल तर हे ज्यावेळी आपण सिम्प्लिफाय करतो त्यावेळेस साईनला साईन काय करतात कॅन्सल करतात, म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळतं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1. आता बघा कॉस थिटा इज इक्वल टू 1चं जर सोल्युशन काढलं तर हे एकच सोल्युशन मिळेल तुम्हाला 2n पाय, आणि हे सोल्युशन या इक्वेशनचं कंप्लीट सोल्युशन देत नाही. त्यामुळं आपण एक लक्षात ठेवायचं आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काढताना आपण ट्रिग्नॉमेट्री इलिमिनेट म्हणजे कॅन्सल करू शकत नाही. या साईडला जर 2 आणि या साईडला जर 2 मल्टिपल असेल तर कॉन्स्टंट टर्म ऑब्वियसली तुम्ही कॅन्सल करा, बट बोथ साईडला जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत ते आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन सॉल्व करताना कॅन्सल करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, देन बघा पुढचे जे इक्वेशन आहे ते आहे तुमचं टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा. आपली रिअरेंज करण्याची मेथड आहे ट्रिग्नॉमेट्री, आपण एका साईडला घेतो फंक्शन आणि एका साईडला काय घेतो कॉन्स्टंट टर्म, म्हणजे टॅन क्यूब थिटा. गिवन इक्वेशन आहे तुमचं टॅन क्यूब थिटा इज इक्वल टू 3 टॅन थिटा. Therefore tan cube theta minus 3 tan theta is equal to काय आला 0. टेकिंग कॉमन फॅक्टर ऑफ दिस टू टर्म आहे tan theta इन ब्रॅकेटमध्ये येईल tan स्क्वेअर theta minus 3 is equal to 0. प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म 0 आहे, म्हणजे डेफिनेटली पहिली टर्म तर 0 असली पाहिजे किंवा सेकंड टर्म तर तुमची 0 असली पाहिजे. tan theta 0 घेतला किंवा tan स्क्वेअर theta minus 3 हा काय असणार आहे तुमचा 0. हे जर सिम्प्लिफाय केलं तर tan स्क्वेअर theta is equal to काय आला 3. आता टॅन स्क्वेअर थिटा लेफ्ट हँड साईडला आहे, राईट हँड साईड आपल्याला काय करायचे आहे स्क्वेअरमध्ये एक्सप्रेस्ड करायचे आहे. 3 स्क्वेअरमध्ये येईल √3 स्क्वेअर. आता टॅन थिटा 0 मिळाला और टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू √3 व्हॅल्यू टॅनच्या π/3 अँगलसाठी येते, म्हणजेच टॅन स्क्वेअर π/3 मिळाला. आता युजिंग दी रिझल्ट टॅन थिटा इज इक्वल टू 0 असेल तर थिटा येतो तुमचा n पाय, आणि टॅन स्क्वेअर थिटा बरोबर जर टॅन स्क्वेअर अल्फा असेल तर थिटा येतो n पाय प्लस मायनस अल्फा. हे दोन्ही इक्वेशन मिळालेल्या इक्वेशन बरोबर जर कम्पेअर केले तर जनरल सोल्युशन आपल्याला मिळेल थिटा इज इक्वल टू n पाय और थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस π/3 n बिलॉंग्स टू z. झालं. त्याच्यानंतर बघा
पुढचं इक्वेशन आपण घेतलेलं आहे कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1. आता हे जे इक्वेशन आहे ते या टाईपमध्ये आहे ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा इज इक्वल टू सी. आणि या इक्वेशनचं जनरल सोल्युशन काढण्याची प्रोसिजर आपण बघितलेली आहे. जर इक्वेशन या टाईपमध्ये असेल तर या इक्वेशनला आपण डिवायडिंग थ्रू आउट बाय रूट ऑफ व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करतो. म्हणजेच पहिल्यांदा आपण गिवन इक्वेशन घेऊयात कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1. याला जर डिवायडिंग थ्रू आउट बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर केला तर ए म्हणजेच काय असतोय कॉस थीटाचा कोइफिशियंट आणि बी म्हणजेच असतोय साइन थीटाचा कोइफिशियंट आणि बोथचे कोइफिशियंट आहेत तुमचे 1 1. म्हणजेच वी गेट अ रूट ऑफ व्हॅल्यू 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजेच रूट 2 मिळाला. 1/√2 कॉस थीटा प्लस 1/√2 साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. आता बघा या ठिकाणी आपल्याला एक कंपाऊंड अँगल फॉर्म्युला एक्सप्रेस्ड करायचे आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपण काय घेतो कॉस अल्फा, ही व्हॅल्यू आहे साइन अल्फा आणि ही व्हॅल्यू आहे कॉस बीटा. म्हणजेच हा कॉसमध्ये लिहिला कॉस π/4, हा साईनमध्ये येईल साइन π/4 आणि ही व्हॅल्यू कॉसमध्ये लिहिली कॉस π/4. आणि या ठिकाणी बघा जो रिझल्ट मिळालेला आहे तो आहे दॅट इज कॉस थीटा कॉस π/4 प्लस साइन थीटा साइन π/4 इज इक्वल टू कॉस π/4. आणि इट इज अ कंपाऊंड अँगल फॉर्म्युला फॉर कॉस ए मायनस बी. म्हणजेच ए आहे तुमचा थीटा मायनस बी आहे π/4. इथं जर प्लस साईन असेल तर कॉसमध्ये इथं साईन येतं तुमचं मायनस इज इक्वल टू कॉस π/4 मिळाला. युजिंग दी रिझल्ट कॉस थीटा बरोबर जर कॉस अल्फा असेल तर थीटा येतो 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच थीटा मिळाला. हे जर इक्वेशन याच्यावर कम्पेअर केलं तर थीटा आहे तुमचा थीटा मायनस π/4 आणि अल्फा आहे π/4. म्हणजेच जनरल सोल्युशनमध्ये थीटा रिप्लेस्ड केला थीटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस π/4. सेपरेट केलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन थीटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n पाय प्लस π/4 और थीटा मायनस π/4 इज इक्वल टू 2n पाय मायनस π/4. आता हा निगेटिव्ह आहे राईट हँड साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्ह झाला म्हणजे थीटा बरोबर 2n पाय प्लस π/4 प्लस π/4 आला आणि थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस π/4 हा मायनस आहे राईटला गेल्यानंतर पॉझिटिव्ह झाला π/4. म्हणजेच थीटा बरोबर काय मिळाला बघा 2n पाय सम ऑफ दिस टू टर्म येईल 2π/4 म्हणजेच π/2 और थीटा इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म विल गेट कॅन्सल इज इक्वल टू काय आला 2n पाय n बिलॉंग्स टू झेड इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. व्यवस्थितपणे लक्ष देऊन एक्झाम्पल बघा. देन बघा पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते होमवर्कसाठी लिहून ठेवा. पहिलं एक्झाम्पल बघा सेक्स स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन 2 थीटा. दुसरा आहे कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू 1 आणि तिसरा आहे साइन थीटा प्लस साइन 3 थीटा प्लस साइन 5 थीटा इज इक्वल टू 0. आणि एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करूयात. कॉस 5 थीटा इज इक्वल टू साइन 3 थीटा. आता काय करायचं आहे बघा बोथ साईडला बघितलं तर डिफरंट ट्रिग्नॉमेट्री आहे त्यामुळे आपल्याला साइन हा सुद्धा कॉस बरोबर कॉस असेल तर आपण रिझल्ट यूज करू शकतो आहे. त्यामुळं हा जो साइन आहे तो आपण काय केला अलाइड अँगलचा यूज करून कॉसमध्ये रिप्रेझेंट करूयात. गिवन इक्वेशन लिहिलं कॉस 5 थीटा इज इक्वल टू साइन 3 थीटा. म्हणजेच कॉस थीटा काय मिळाला बघा अलाइड अँगलचा यूज करून π/2 मायनस 3 थीटा. π/2 वाय ॲक्सिसवर येतो म्हणजेच कॉसचा काय होईल साईन होईल आणि 90 मायनस थीटा हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये जातो पहिल्या क्वाड्रंटमध्ये आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये तुमचा क्वेश्चन डिसाईड करतो या ॲन्सरला साईन काय द्यायचं आणि ॲन्सरला साईन हे तुमचं काय येणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे कॉस 5 थीटा काय मिळाला कॉस ऑफ π/2 मायनस 3 थीटा मिळाला. युजिंग दी रिझल्ट कॉस बरोबर कॉसचा रिझल्ट यूज केला थीटा मिळतो 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. म्हणजेच 5 थीटा मिळाला. थीटाची जागा 5 थीटाने बदलले त्यामुळे ॲन्सरमध्ये आपण जे रिझल्ट आहे त्याच्यामध्ये 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा आहे तुमचा π/2 मायनस 3 थीटा. π/2 मायनस 3 थीटा मिळाला. प्लस मायनस साइन सेपरेट केलं 5 थीटा मिळाला 2n पाय प्लस π/2 मायनस 3 थीटा और 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस प्लस मायनस झाला मायनस मायनस काय झाला प्लस 3 थीटा. सिम्प्लिफाय केलं तर बघा 8 थीटा बरोबर 2n पाय प्लस π/2
और हा पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झाला म्हणजे 5 थीटा मायनस 3 थीटा 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. म्हणजे थीटा मिळाला, हा 8 मल्टिपलाय डिवाइड केला पाय बाय n पाय बाय 4 प्लस पाय बाय 16 और थीटा इज इक्वल टू 2 मल्टिपलाय डिवाइड झाला n पाय मायनस पाय बाय 4. n बिलॉंग्स टू z इज दी रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, लक्षात आलं आहे का? याच्यावरती काही डाऊट असतील तर अवश्य मला सांगा. आणि त्याच्यानंतर जे काही एक्झाम्पल होमवर्कसाठी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करावेत. ओके.